आज आपण टिफिनसाठी झटपट चटकदार रसरशीत अशी गवारीची भाजी बनवणार आहे। घरी तर नेहमी तुमचं कौतुक होतच असतं, पण आज तुम्ही अशी भाजी टिफिनमध्ये बनवाल तर ऑफिसमध्ये सुद्धा तुमचं कौतुक होईल। अशी रसरशीत गवारीची चटपटीत भाजी कशी बनवायची बघूया। त्यासाठी इथे एक लोखंडी पॅन घेतलेला आहे। या पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे छान फुलले की लगेचच यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे। तोही छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेऊया। इथे कांदा हाय फ्लेमवर परतून घेतला आणि इथे कांद्याचा छान असा रंग बदललेला आहे। आता यामध्ये आपण एक लहान अर्धा चमचा हळद घातली आणि पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे। हे दोन्ही मिक्स केल्यानंतर लगेचच इथे पावशेर गवारी घेतलेली आहे। गवारी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत। गवारी आपण पॅनमध्ये घालून घेऊया। याच तेलामध्ये गवारी आपण 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर छान अशी भाजून घेऊया। जितके आपण गवारी तेलामध्ये छान अशी भाजू तितकी आपली भाजी चटकदार होणार आहे, चविष्ट बनणार आहे। इथे मी 2 ते 3 मिनिटं गवारी मंद गॅसवर छान अशी भाजून घेतली। तेलामध्ये गवारी भाजली की गवारीची टेस्ट वाढते। तुम्हाला जर अशा पद्धतीने गवारी भाजायची नसेल तर सेपरेट तुम्ही तव्यामध्ये तेल थोडंसं टाकून तेलामध्ये लो टू मिडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं ही गवारी भाजून घ्या। अशा पद्धतीने तेलामध्ये गवारी भाजून त्याची भाजी बनवली की गवारीची टेस्ट आणखीन वाढते, भाजी अगदी रुचकर आणि चवदार बनते। तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं गवारी परतून झाल्यानंतर झाकण लावून मंद गॅसवर ही गवारी आपण छान अशी वाफवून घेऊया। तोपर्यंत इथे आपण 1 वाटीभर खोबरं इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। हे खोबरं आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक करून घेतलेलं आहे। आज आपण स्वयंपाकासाठी लोखंडी भांड्याचा वापर केलेला आहे। मी दिवसभरातून एक वेळची भाजी तरी नेहमी लोखंडी भांड्यामध्ये बनवते। लोखंडी भांडे स्वयंपाकासाठी वापरताना गंज नसलेले भांडे वापरावे। लोखंडी भांड्यामध्ये बनवलेला प्रत्येक पदार्थ हा अगदी चविष्टच बनतो। फक्त आंबट पदार्थ यामध्ये बनवू नयेत। इथे आपण 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि साधारण 1 इंच आला खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे। गवारी थोडीशी साईडला करून घेतली आणि थोडीशी जागा करून तिथे आपण आला आणि लसूण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, तेलामध्ये तळून घेतलेलं आहे। तिथेच त्या साईडला आपण इथे मिक्सरला बारीक केलेले 3 ते 4 चमचे खोबरे घातलेले आहे। हे छान असं एका साईडला आपण परतून घेऊया, थोडंसं फ्राय करून घेऊया। तेल इथं घातलेलं नाही आहे, त्याच तेलामध्ये थोडंसं परतून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, हेही तिथे साईडलाच आपण छान असं परतून घेतलेलं आहे। आता चवीपुरतं मीठ घातले यामध्ये आणि गवारीने हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। छान असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आणि झाकण लावून परत एकदा आपण या भाजीला मंद गॅसवर छान अशी 1 मिनिटभर वाफ देऊन घेणार। तुम्ही बघू शकता मस्त अशी ते गवारीला 1 मिनिटभर मंद गॅसवर वाफ देऊन घेतली। खूप छान अशी ते गवारीचा वासही येत आहे। आता परत एकदा ही गवारी हलवून घेऊया। यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालूया। इथे 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालून गवारीमध्ये छानसं मिक्स करून घेतला। कोल्हापुरी कांदा लसूण मसाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, व्हिडिओ नक्की बघा। इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला या गवारीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर 1 वाटीभर गरम पाणी घातलेलं आहे। पाण्यामध्ये गवारी मिक्स करून यामध्ये आपण झाकण लावून परत एकदा फक्त मंद गॅसवर 2 मिनिटं शिजवून घेणार आहे। आपण गवारीला खूप वेळा वाफवून घेतलेला आहे, जवळपास 2 ते 3 वेळा आपण गवारी छान अशी वाफवून घेतली, त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही। फक्त मस्त अशी रसरशीत अशी ग्रेव्ही बनलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली गवारीची जी ग्रेव्ही आहे ती अगदी जबरदस्त दिसत आहे। इथे आपली लोखंडी भांड्यामध्ये गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करूया। ग्रेव्ही जबरदस्त बनलेली आहे। अगदी आपण मोजके मसाले म्हणण्यापेक्षा अगदी मोजके 2 पदार्थ घातलेले आहेत, खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट। एवढ्यामध्येच ही भाजी इतकी जबरदस्त चटकदार बनते की अगदी टिफिनमध्ये जर अशी चटकदार भाजी असेल तर ऑफिसमध्येही तुमचे कौतुक करतील, शिवाय 2 पोळ्या जास्त खातील। अशा पद्धतीने टिफिनसाठी गवारीची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।